पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आजी, पुरुषाच्या गर्वाविरुद्ध बाई जरी लढली किंवा जिंकली जरी ना, तरी तिच्या विजयाचं ना कौतुक होतं, ना तो साजरा केला जातो। उलट ती लढलीच कशी असं म्हणून तिचं जगणं अवघड करतात। या बांगड्या माझ्या आई बाबांनी प्रेमापोटी या घरात सुखी राहावं म्हणून आयुष्य गहाण ठेवून आणल्यात। याच आज बनून गळा आवळणार की काय असं वाटायला लागलंय। माया प्रेमापोटी माया अण्णा रावसाहेबांची चप्पल चाटायला तयार होते। आधीच नव्हता बघायचं मला आजी। माझ्या बाबतीत जे घडायचे ते घडू दे, मला त्याची पर्वा नाही। मला अण्णांवर येईल नव्हती यायला पाहिजे। आजी हात पाय गळल्यासारखे झाले। आजी, जर तुम्ही शुद्धीवर असताना तर मला जवळ घेऊन मला धीर दिला असता। माझ्या घरचे गेले ना? नाही, अजून त्यांना थांबायला सांगितलंय। हो, तुम्ही त्यांना कशाला थांबवलं? जाऊन द्यायचं ना, तुला कळत कसं नाही? मुक्ता, हे बघ, मी नाही थांबवलंय। आय मीन मला आवडलंच असतं, पण युवराज म्हणाला की थांबा। काय? हो, म्हणजे युवराजने खूप आग्रह केला आणि तो असं म्हणालाय की दादांची आणि त्यांची तो भेट घालून देणार आहे। भेट? हो, कशासाठी? काय चाललंय मला काहीच कळत नाहीये भाऊ, डोकंच झाले ना। मुक्ता, रिलॅक्स, शांत हो। हे बघ, आता काहीच वाईट घडणार नाहीये। मला काहीच ऐकायचं नाहीये, आणि काही चुकीचं घडलं ना तर मला सांगू पण नका। मुक्ता, अंबिके, रावसाहेब विरुद्ध सारंगचा हा संघर्ष जोरदार पेट घेणार अशी चिन्ह मला दिसत आहेत। आणि ह्या आगीत आपली आहुती जाण्यापेक्षा हे दागिने घेऊन कल्टी मारण्याची जास्त गरज आहे। आणि हीच ती योग्य वेळ आहे। अंबिका, निघायचं ना? नुसतं निघूया नको, गायब होऊया, नाही तर अदृश्य होऊया। हा, कारण का एकदा का हाताला सापडलं ना तर कर्माने मेलो म्हणून समजा। अरे विदेशात जाऊया ना, नेपाळ, थायलंड, मॉरिशस, मलेशिया, बोल कुठे जाऊया? ड्रीम बॉय, ड्रीम बॉय तुम्ही हो, तुम्ही माझ्या स्वप्नातले राजकुमार आहात की नाही? पण काय आहे ना, विमान समजून तुम्ही टमटम मध्ये बसलात आणि विदेशात निघालात। नाही, बाहेर या, टमटम मधून बाहेर या। काय आहे, इतके सगळे दागिने आपल्याला एका खेपेला नाही नेता येणार। का नाही? का नाही म्हणजे ते सगळे दागिने जॅकेट मध्ये मावतील। हो, संशय नाही का येणार, बोभाटा होईल। म्हणजे आपल्याला सावध राहावं लागेल, एक एक करून सगळा माल हडप करावा लागेल। म्हणजे नाही का, चिमणी कशी
एक एक काडी नेते आपल्या घरट्यासाठी आणि घरटं बनवते. अगदी तसंच. किंवा त्याच्यापेक्षा आपण एक काम करूया का, आपण हळूहळू ना खूप सारे पैसे चोरूया. हा, आणि एकदा का पैसे जमा झाले ना की इकडनं गुल व्हायचं. मग या चिमणीचा हा चिमणा या काडीपासून सुरुवात करतोय. हे दागिने तू आतलं पोन ठेव, मी आलोच. थांब. तुला किचन मध्ये येण्याची परवानगी नाहीये. किचन मध्ये फक्त या घरातली नोकर मंडळी आणि लेकी सुनाच येऊ शकतात. पण मग पाहुणे म्हणून आलेले लोक येऊ शकतात का? म्हणजे आर्या ते तर या घरातले पाहुणे आहेत. त्या इथं काय करतात? पाहुणी नाही, सून आहे मी या घरची. माझ्याशी नीट बोलायचं. हा, अहो मी तुम्हाला आर्याताईच म्हणते. तुम्हीच मला ये म्हणून हाक मारताय. मीच नीट बोलायचं. तुझ्याशी बाकीचे बोलायला आम्हाला वेळ नाही. तुझा या घरातनं काय आणि किचन मधनं काय जायला आले नाही. ह्या अशा ताईंना स्वयंपाकात मदत करायला आले. थांब. तुला एकदा सांगितलेले कळत नाही का? किचन मध्ये फक्त या घरातल्या लेकी सुनाच येऊ शकतात. अहो मग तर आर्याताईंनीच बाहेर जायला पाहिजे. थांब. पास झाला तुझा शहाणपणा. शाबास. म्हणून मी बिंदास्त असतो. एखादं काम तुझ्यावरती सोपवलं की ते यशस्वीरित्या तू पार पाडणार खात्री असते मला. त्याच्यामध्ये ती ऊर्जा आहे, दूरदृष्टी आहे, हिंमत आहे. माझा वारसा पुढे कोण चालवेल? तू. नाही तर आमचा सारंग. नासका कांदा कसा काय निघाला कोणास ठाऊक. नाही पण आर्यामध्ये ते सगळे गुण आहेत बरं का. तुझ्यासारखीच आहे ती. माझे सगळे गुण आर्यात उतरलेत. हुशार, बुद्धिमान, हिंमतवाली. कधी कधी वाटतं आर्या ही मुलगा म्हणून जन्माला यायला पाहिजे होती. तसं झालं असतं तर एकीकडे आर्या एकीकडे तू असा मस्त वाघासारखा फिरलो असतो मी. दादा, एक विचारायचं होतं. आत्मारामला आपण कशासाठी? तुमच्या डोक्यात नक्की काहीतरी खास असणार. बघायचे. विरोध होऊ न देता स्वाभिमान कसा चिरडायचा दाखवतो मी तुझ्यासाठी. एक नवीन धडा. चल. तुम्ही जोपर्यंत मुक्ताला माझी बायको म्हणून, या घराची सून म्हणून स्वीकारत नाहीत ना, तोपर्यंत मी तुम्हाला माझा बाप म्हणून स्वीकारणार नाही. पण फक्त माझी अशी इच्छा आहे ना की तुम्ही असं इथे अपमानित होऊन नका जाऊ. तुम्ही इथून आदरानं जावं इतकंच. जाऊ दे त्यांना. आता सुद्धा घरचे इथे आहेत हे माहीत असताना ती किचन मध्ये काम करते. तिच्या मनाचं दुखणं तिलाच माहित.
हो बाहेर. माझ्या समोर जास्त वटवट करायची नाही हा. मला घाबरायचं. तू अजून मला ओळखला नाही ग, आणि ओळखूही नको, महागात पडेल. एक गोष्ट लक्षात ठेव, परत ह्या किचन मध्ये पाय ठेवायचा नाही. आत्माराम काका, काका, मोठे मालक स्वतः तुम्हाला भेटायला आलेत. मी म्हटलं होती की नाही, मालक स्वतः तुम्हाला इथं येऊन भेटणार. आलेत. चला. दादा, मालक. बघितलं, तुझ्या पोरीने एवढा अपमान करून सुद्धा मी आज तुला भेटायला आलो. मालक, हा तुमचा मोठेपणा आहे. मोठेपणा अजून बघितलाच नाहीस तू. मी कायम तुझ्या भल्याचाच विचार करत आलोय आतापर्यंत. तुला माहिती आहे, म्हणजे तुझी पोरगी आमच्या घरामध्ये सून म्हणून घुसण्याच्या आधी आणि नंतरही. आता सुद्धा मी तुझ्या भल्याचाच विचार करतोय. तुला 4 पैसे जास्त मिळावेत यासाठीच मी तुला इथे भेटायला आलोय. वय मालक, उद्या बाजार समितीच्या निवडणुका आहेत. निवडणुकीला आम्ही सकाळीच घराबाहेर पडू. घराबाहेर पडण्यापूर्वी देवी समोर एक आरती करणार आहोत आशीर्वाद घेण्यासाठी. तर त्या आरतीच्या समोर तुला संबळ वाजवायची आणि परवा निवडणुकीचा निकाल लागेल. अर्थातच आम्ही विजयी होऊ. या विजयोत्सवामध्ये सुद्धा तुला संबळ वाजवायचे. त्यामुळे उद्या आणि परवा 2 दिवस तुला इथे राहावं लागेल. जमेल ना? मालक, मला वाजवायला आनंदच वाटला असता, पण या दम्यामुळे जरा अवघडच जाईल मला. दत्ता मामा, मला आवाज दिला का? वय त्या पिशवीत काय घेऊन चाललाय? कुठली पिशवी? काहीच नाहीये त्याच्यामध्ये. माझ्या कामाची महत्वाची वस्तू आहे त्याच्यामध्ये. पण तुला विचारायची काही गरज नाहीये. नाही, लपवत घेऊन चाललंय असं वाटलं, म्हणून म्हणलं एकदा विचारावं. काहीतरीच काय बोलतेस? मी कशाला लपवू? नाही, मग दाखव ना एकदा. कशाला? तुला का? आणि काय तुझा रुबाब? नाही दाखवलं काय काय करणार आहेस तू? ठीक आहे, मग मी मोठी आईंना बोलवते. मोठी आई, मुक्ते, हे अति होत आहे. तू लक्षात कसं घेत नाही? मी या घरचा जावई आहे. तू माझ्यावर संशय कसा काय घेतेस? अहो, ज्यांना कर नाही त्यांना डर कशाला पाहिजे? मोठी आई. मुक्ता, हे बघ, ह्या गोष्टीची तुला किंमत मोजावी लागेल ना. हे बघा, तुम्हाला जे करायचे ते करा, पण तुम्हाला पिशवीत काय आहे ते दाखवावंच लागेल. मोठी आई, मोठी आई, मोठी आई. काय झालंय मुक्ता? अहो, हे पिशवीतून काहीतरी लपून घेऊन जात होते. मी त्यांना विचारलं. मी लहान असल्यामुळे मला नाही ना जुमानत ते. तुम्ही एक काय झालं दत्ता भाऊ? काय 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 ताई आहे? म्हणजे काय जावयाचं काय मानपान वगैरे काय आहे की नाही? मग
मग असं कसं? अहो तुमच्या त्या कठीण प्रसंगामध्ये आम्ही तुम्हाला साथ द्यायला आलो आणि तुम्ही आमच्यावरच संशय घेताय. आणि ही परकी बाई आम्ही इथे राहतो येतो जातो तर आम्हालाच बाहेर काढण्याची नाटकं करते ही. मग काय जावई आहोत आम्ही? मग एकदा आवाज खाली ठेवा आणि उगाच पराचा कावळा करू नका. आणि असंही मी तुमच्याकडेच येत होते. माझ्याकडे? रावसाहेबांनी म्हणजे तुमच्या मेहुण्यानी घरातले सगळे अधिकार पुन्हा मला घ्यायला सांगितले. त्यामुळे वंचने ठेवलेले दागिने आणि तिजोरीच्या किल्ल्या सगळ्या मला देऊन टाका. मोठ्या मालकांनी खरंच तुम्हाला घ्यायला सांगितली जबाबदारी? हो. दत्ता भाऊ हा देत आहे ना? हो देतो ना. मला काय करायचंय? दत्ता भाऊ आणि पिशवी घेऊन कुठे चाललात? हा काय ताई तुम्ही पण? नाही मी आणि मुक्ता तुमच्यावर संशय घेत नाही हो. फक्त कुतूहलाने विचारतोय असं समजा. कुतूहल बघायचंय तुम्हाला? हा हे बघा तुमचं कुतूहल. काय कुतूहल? काय ताई? तुम्ही माझ्यावर संशय घेता ते एक वेळ ठीक आहे, पण ह्या पिशवीवर, रिकाम्या पिशवीवर तुम्ही संशय घेताय. हे काय बरोबर नाही. माझ्यावर कशाला घेताय? ठीक आहे, मग आपण पिशवीलाच विचारूया ना. रिकामी पिशवी एकटी कुठे बाहेर चालली आहे? ते श्रीखंड श्रीखंड आणायला चाललो होतो. मग ते आज मला कळलं की आज पुऱ्यांचा बेत आहे. म्हटलं आपण जाऊन श्रीखंड आणूया, नाही का? हा येऊ का मी? श्रीखंड आणायला चाललात काहीच हरकत नाही, पण मग दागिन्यांची पिशवी घेऊन कशाला चाललाय? ही दागिन्यांची पिशवी आहे? हो. मग मला वाटलं की अशीच आपली पिशवी आहे. मला कळलंच नाही ना की दागिन्यांची पिशवी कुठली आहे. ती मी आपली घेतली आणि निघालो सरळ. बरोबर, काही हरकत नाही. चुकून झालंय ना, दुसरी एखादी पिशवी घेऊन जा, काहीच हरकत नाहीये. नाही मी आता जाणारच नाही. म्हणजे कशाला जायचं? आता इथलं सगळं तुमच्या ताब्यात आलेलं आहे, तर मी जाणार आणि श्रीखंड आणणार. तसंही तुम्हाला मी आणलेलं श्रीखंड आवडणारच नाही, नाही का? ठीक आहे, तुम्हाला जे समजायचं ते समजा, पण दागिने आणि तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आणून द्या. चल मुक्ता, स्वयंपाकघरात जाऊ. अहो नको मोठी आई, मी तिकडं आलेलं त्यांना नाही आवडणार. मी सांगते ना तुला, गुपचूप चल. आणि खोलीच्या बाहेर मी घरभर फिरायला नाही पडलेले. तू सून म्हणून या घरात आल्यानंतर तुझे सगळे अधिकार तुला देणं ही जबाबदारी आहे माझी. दत्ता भाऊ, आणून द्या हा सगळं. हो चल. हो पण चल चल. तुला जमणार नाही असं तुला मला सांगायचंय का? नाही तसं असेल तर स्पष्टपणे सांग. नाही तसं नाही मालक, मला वाजवायचंय पण मावं शरीर मला साथ देत नाही ना. नवरात्रीत पण माझ्या जीवाचं हाल तुम्ही पाहिलेत मालक. एवढ्या मोठ्या आनंदामध्ये सहभागी होण्याची संधी मिळते तुला. आता ह्याच्यापेक्षा आणखीन मोठा सन्मान काय असू शकतो? आणि बघ, नवरात्रामध्ये 9 दिवसाचे 20,000 दिले होते. आता फक्त 2 दिवसाचे 20,000 देतो. त्यापेक्षा अंगठा लावलेले कागद परत द्या म्हणा. पैशांचं काय नाही हो मालक, पण वाजविताना मधीच त्रास झाला तर मग रंगाचा बेरंग होईल ना. नाही होणार. त्रास झाला तर थांबू आपण, काही फरक पडत नाही मला. काही बेरंग वगैरे होणार नाही. अरे आमच्या विजयामध्ये संबळचा आवाज, ही हाऊस आहे आमची, आहे ना. हौसेसाठी तुला सांगतोय आम्ही वाजवायला. मग वाजवतोस ना? म्हणजे नक्की समजू ना मी? होय मालक. श्रीधरला सांग ऍडव्हान्स द्यायला. हो.
प्रत्येक क्षणाक्षणाला तो नोकर आहे याची त्याला जाणीव करून द्यायची. प्रत्येक क्षणाला जेवढा अपमान करता येईल तेवढा करत राहायचं. तर नोकर कधीही व्याही होऊ शकत नाही आणि नोकराची मुलगी कधीही सून होऊ शकत नाही.